काकू जरा समोर बघा, जरा समोर बघा, जरा समोर, जरा समोर. येस येस येस. इकडे बसलेत ना, बघ आली. हे मेन आहे. ओके ओके. हो जो कॉन्सेप्ट आसा न्हू हेंच्यांनी सुरू केला आनी हो जो आमकां आयजूच कळ्ळो दनपारां आनी जेन्ना कळ्ळो तेन्ना आमी ताबडतोब घरा कडसून भायर सरून आमी हेंकां हातभार लायलो. हो कॉन्सेप्ट खूब बरो आसा आनी जेंकां लागून आमी हांगा दिवाळी साजरी करूं शकता ते दिवाळीक घरा वचूं शकना. म्हणून हांगासून आमी थोडोसो कितें जाता तसो हातभार लावन आमी तांकां त्याच जाग्यार तेंचे फळां पावोवपाची वेवस्था करता आनी हे तेंचे उपक्रमान आमी मातसो बारीकसो हातभार लायता. म्हणून आमकांय मातशें बरें दिसता की आमचो खंय तरी तांकां मातसो हेल्प जाता. अच्छा येस, थँक्यू सर. आमची आनंद प्रेम परिवार म्हणून एक संस्था आहे. ही रजिस्टर्ड संस्था नाही. या संस्थेला गव्हर्नमेंटची मदत वगैरे काहीही नाही. हा एक उपक्रम आहे जो एका व्यक्तीने सुरू केला. त्या व्यक्तीला प्रत्येक परिवार जोडत गेला. जवळजवळ महाराष्ट्रातून देशातल्या ॲक्च्युअल बॉर्डरवरती जे असणारे सैनिक आहेत त्या सैनिकांना हा फराळ पाठवला जातो. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, अमरावती, गोवा, सावंतवाडी इत्यादी ठिकाणाहून हा फराळ बॉर्डरवरच्या सैनिकांना पाठवला जातो. ह्या फराळामध्ये 80 ग्रॅम चिवडा, 80 ग्रॅम शंकरपाळी, 2 लाडू आणि 2 चकल्या हे पदार्थ असतात. प्लस आमचं एक ग्रीटिंग असतं सैनिकांच्याकरता शुभेच्छा देणारं एक प्रिंटेड असतं, एक स्वतः आम्ही हाताने बनवून घेतो. या उपक्रमाला बरीच लोक आर्थिक शारीरिक मदत करतात. हा जो उपक्रम आहे तो उपक्रम करताना ज्या ग्रीटिंग असतं ते ग्रीटिंग ज्यावेळेला सैनिकांना पोचतं ते सैनिक त्या ग्रीटिंगवर असलेल्या नंबरवरती फोन करून त्यांना फराळ पोचता म्हणून सांगतात. जो आम्ही उपक्रम सुरू केला तो प्रत्यक्ष शेवटी सैनिकापर्यंत पोचतो. तो पोचल्यानंतर ते फोन करतात. फोन करताना त्यांना याचा एक आगळा आनंद जे मदत करतात तर लोकांनाही होतो. अच्छा, मला एक सांगा, आता एवढं सगळं करत असताना फायनान्शियलीचा कसं काय विषय असतो? ह्याच्यामध्ये आम्हाला आर्थिक मदत ही कोणाची नाही. हे आम्ही स्वतःहून जो काही खर्च येतो तो काही आम्ही कुटुंब आहोत त्या कुटुंबाने ठरवून घेतलेला आहे की आम्ही प्रत्येकजण आपापल्या परीनं आपापला खर्च आपापला हिस्सा हा त्याच्यामध्ये हे करतो. कोणाकडून ही मदत आम्ही मागायला जात नाही. ज्या लोकांना कळते की बाबा हा उपक्रम चालू आहे ते स्वतःहून येऊन आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या मदत करायला तयार होतात. कोण 10 रुपये देतो, कोण 100 रुपये देतो, कोण 1000 रुपये देतो, कोण 5000 रुपये देतो. ज्यांना हा उपक्रम आवडला आहे, ज्यांना उपक्रमाची महत्त्व कळलेलं आहे, हे सर्वजण येऊन ह्या उपक्रमाला सुहास्ते खुशीने मदत करतात. आता दिवाळी तुम्ही आता पाठवतात त्याआधी किती महिने अगोदर तुम्हाला हे सगळं प्रिपरेशन करावं लागतं, तयारी? हे फराळ पाठवताना साधारणपणे 3-4 महिन्यापूर्वी आम्हाला परमिशन मिळते की आम्ही फराळ पाठवायचं आहे. त्यानंतर आम्हाला लोकेशन कळते की कुठं किती ठिकाणी फराळ पाठवायचं आहे. त्याप्रमाणे हा फराळ पाठवला जातो. हे 4 महिन्यापूर्वी आम्हाला परमिशन मिळते.
त्यानंतर हा फराळ करायला सुरुवात करायला आम्ही 1 महिन्यापासून सुरुवात करतो, खरेदी वगैरे करणं हे करणं. आणि साधारणपणे हा दिवाळीच्या आधी एक आठवडाभर ते आमचा फराळ तयार कामाला सुरुवात होऊन 2 दिवस आधी त्यांना पोचेल अशा पद्धतीने आम्ही हा फराळ पाठवला जातो. आपल्या इथून म्हणजे गोव्याहून सध्या हा जो फराळ जाणार आहे तो सावंतवाडी आणि गोवा यांचा मिळून 2000 सैनिकांना मणिपूरला हा फराळ पाठवला जातो. हा सर्व फराळ घरातल्या महिला ह्या स्वतः स्वहस्ते बनवतात. हा फराळ कुठेही विकत घेतला जात नाही. स्वहस्ते बनवून चिवडा, लाडू, शंकरपाळी आणि चकली स्वहस्ते बनवून हा फराळ पाठवला जातो. आता या तुमच्या या कामात कोणकोणाचा हातभार असं लागतं तुम्हाला? हातभार मदत? हां, आम्हाला मदत करणारी बरीच लोक आहेत. ह्याच्यामध्ये गोव्याच्या स्वाती सामंत, मनमोहन सामंत आहेत, अनिल पाटील साहेब आहेत, त्यांच्या लक्ष्मी ह्या अंजली पाटील आहेत, तन्वी नारोलकर आहेत, अभिषेक नारोलकर आहेत, हेमंत खानोलकर, नेत्रा खानोलकर हे सर्वजण यामध्ये आम्हाला मदत करतात. या व्यतिरिक्त ज्यांना या गोष्टीचं महत्त्व कळले आहे ती लोक आम्हाला आर्थिकदृष्ट्या संपूर्ण महाराष्ट्रामधून कोणी 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये अशाप्रमाणे आर्थिकदृष्ट्या मदत करत असते. अच्छा. त्या सगळ्यांच्या मदतीचा आम्हाला उपयोग होतो. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे हे आम्हाला मदत न करता प्रत्येकजण हा आमची मदत ही सैनिकांकरता आहे, सैनिकांना फराळ जातो या उद्देशाने ती मदत करतो आणि त्याप्रमाणे तो फराळ त्यांना पोचवला जातो. आता आम्ही इथे पोचल्यानंतर आम्हाला कळलं की इथून काही कुठेतरी तांबोशे या गावातून सैनिकांना काहीतरी फराळ जाते. मग तुमची अपेक्षा काय आहे की बाकीच्या लोकांना कळावं, असं काहीतरी तुमची मागण्या असतील किंवा आणि काहीतरी तुमच्या हे असतील, काय सांगाल? आमची अपेक्षा एवढी की हा उपक्रम आमचा गेले 3-4-5 वर्ष चालू आहे. त्यातील कोणालाही याची कल्पना बहुतांशी कल्पना नाही आहे. आमची कोणी एकच इच्छा आहे की दिवाळीच्या वेळी ज्या वेळेला आपण घरामध्ये आनंद साजरा करत असतो, आपण आपल्या कुटुंबासमोर फराळ करत असतो, त्यावेळी भारताच्या सीमेवरती प्रत्यक्ष सैनिक हा त्याच्या कुटुंबापासून दूर राहून आपल्या देशाचं पर्यायाने तुमचं आमचं रक्षण करत असतो. त्या सैनिकाकरता सुद्धा आपल्याकडून फराळ जावा ही एक आमची भावना आहे. आणि ह्या उपक्रमाला गोव्यातील सर्व लोकांनी प्रतिसाद द्यावा ही आमची अपेक्षा आहे. हे कार्ड आहे, हे प्रिंटेड कार्ड आहे. यामध्ये राखी वालावकर आणि स्वाती सामंत यांची नावं आहे. हे हिंदी, या बाजूला हिंदी साईड आहे, या बाजूला इंग्लिश आहे. त्याच्यामध्ये सैनिकांकरता शुभेच्छा व्यक्त केलेलं हे कार्ड आहे. अच्छा. याच्याबरोबर आणखीन एक ज्यांनी मदत केली त्या व्यक्तीने ते प्रत्येक व्यक्तीचं नाव घालून हे हँडमेड कार्ड पाठवलं जातं. अच्छा. त्याच्यावरती जो हे कार्ड पाठवतो किंवा जो मदत करतो त्याचा नंबर लिहिलेला आहे. त्या नंबरवरती जर आपल्या सैनिकांना परमिशन मिळाली किंवा सैनिकांना वेळ मिळाला तर त्या नंबरवरती फोन करून सैनिक प्रत्यक्षात त्या लोकांना सांगत की तुमचा फराळ पोचला. हा एक आनंद ज्यांनी मदत केला तो एक वेगळाच असतो किंवा आपली मदत शेवटपर्यंत पोचते हा एक विश्वास त्यातून निर्माण होतो. अच्छा. खूप बरो उपक्रम आसा. आनी एक्चुअली माझे एक नवोदयचे फ्रेंड आसा रजनी म्हणून, तेणी म्हाका पोरू सांगलेलें की अशें अशें आपूण हांवें ताका विचारलें तूं खंय गेल्लें, तर ते म्हणपाक लागले आपूण चकल्यो करपाक गेल्ले. हांवें म्हटलें चकल्यो, इतक्यो चकल्यो कित्याक करता तूं? तर म्हणपाक लागले अशें अशें. आजून एक आमचे नवोदयचे फ्रेंड आसा मृदुला म्हणून, ते म्हणपाक लागले ते आनी तेजो घोव म्हणपाक लागले की सैनीक जे सीमेचेर लढतात आमच्या खातीर देशा खातीर, तर तांकां स्वता फराळ करून म्हणजे आपूण जसो घरान आमी खातात तो म्हणजे असो डालडा बी घालून न्हू, शुद्ध तुपाचो फराळ, चिवडो बी बरे तितून सगळे बदाम काजू बी घालून अशे लाडू म्हणजे सगळे घरान जे आमी खाता न्ही तशें म्हणजे तितून असो फराळ करून तो पॅक करून सैनिकांक धाडटा. हांवें ते आयकूंक म्हाका इतकें बरें दिसलें. हांवें म्हटलें बरें आसा म्हटलें कोण तरी अशें करता. हांवें सांगलें फुडल्या वर्सा म्हाका सांग म्हटलें. सो काल तेणी म्हाका फोन केलो असो असो फराळ पॅक करपाचो आसा आनी तुजे कडेन टायम आसा काय म्हणून. हांवें म्हटलें हय म्हटलें हांव वयता. मागीर हांवें म्हज्या मिस्टरांक सांगलें, म्हज्या चेड्याक सांगलें, ते बी रेडी जाले आनी आमी सगळे जाण आयज दनपारां हांगा फराळ पॅक करपाक येयले. ओके. येस. थँक्यू.